मीच वाचतो, मीच सांगतो. पहा काय म्हणते, सागर अजून कोण, रोहन अँड विकास आर पार्टनर्स इन रेशिओ ऑफ 1:2:3. कोण कोण पार्टनर आहे, सागर, रोहन, विकास आणि रेशिओ काय आहे त्यांचा 1:3. आता 1:3 फ्रॅक्शन मध्ये लिहिता येते 1/6, 2/6, 3/6. आता आपण काय करतो जिंकले साहेब, यापैकी डेथ कोण्या पार्टनरची झाली हे शोधतो. तर डेथ कोणाची झाली, म्हणजे या पार्टनरची डेथ झाली. आता आपल्याला पाहिजे का डेथ किती दिवसात झाली. तर पहिले वर्ष कधी सांगतो 31 मार्च आणि डेथ कधी झाली 30 जून. मग एप्रिल, मे, जून किती महिन्याला डेथ झाली, 3 महिने लक्षात राहील ना. हां, आता पहिल्या नंबरचे ऍडजस्टमेंट म्हणजे रिव्हॅल्युएशन. चला कशा कशावर नंबर टाकला असे शोधा. त्याच्यात प्लांट, अजून फर्निचर, त्यानंतर स्टॉक आणखी डेटर टाकले तुम्ही. प्लांट, फर्निचर, स्टॉक, डेटर चार याच्यावर टाकले. चला नंबर नेक्स्ट, इन्व्हेस्टमेंट सोल्ड ऑन 5000 लॉस. असं एक वेळा शिकलोय आपण. इन्व्हेस्टमेंट शोधा किती आहे 30,000 आणि ते काय केली, सोल्ड केली. कशी सोल्ड केली, 5000 लॉस वर 10% लॉस. अच्छा 10% लॉस. इन्व्हेस्टमेंट वर नंबर टाका. ते 10% काढता येईल ना. 30,000च्या 10% किती, म्हणजे विकली किती आहे 27,000. 20. अच्छा प्रॉफिट म्हणत असतो ना, मग त्याच्यात प्रॉफिट वाला शिकलोय आपण आधी. आता कशी विकली, लॉस वर इन्व्हेस्टमेंट वर टाका. नंबर तिसरा, गुडविल ऑफ द फर्म व्हॅल्यू रुपीज 36,000. आपल्या पूर्ण फर्मचं गुडविल किती आहे. मग आपण एक वर्किंग नोट बनवत असतो इथं, कोणती, कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. तर आपल्या गुडविलची व्हॅल्यू किती आहे 36. हे गुडविल कोणाचं आहे, फर्मचं. मग आता असं म्हटलं काय का डेथ झालेल्या पार्टनरचा शेअर काढा. मग काय करायचं, हे जे 36,000 आहे ते कुणाचे आहे, हे पूर्ण फर्मच्या पार्टनरला डिवाइड करून वर्किंग नोट शो करायची पण पेपरला. मग असं होईल 36,000 मल्टिप्लाइड बाय डिवाइडेड बाय आन्सर होते 6,000. कॅल्क्युलेशन करून टाकू इकडे 36 मल्टिप्लाइड बाय 2 अपॉन 6 आन्सर होते 12,000. इथं होईल 36 मल्टिप्लाइड बाय 3 अपॉन 6 आन्सर होते 18,000. म्हणजे आपल्या जे फॉर्मचं गुडविल होतं किती होतं 36. हे सर्व पार्टनरला आपण डिवाइड. म्हणजे गुडविल काय करायचं आहे, रेज शो करायचा आहे. आणि गुडविल शो कुठं करायचं आहे, न्यू बॅलन्स शीटच्या असेट साइडला. किती रुपये 36. ही झाली गुडविलची. आणि हे जे गुडविल डिवाइड केलं हे प्रत्येकाच्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला. क्रेडिट साइडला का बरं क्रेडिटला, गुडविल इन्क्रीज झालं बरोबर ना. चला वाचा नंबर नेक्स्ट. हे पण शिकलोय आपण. आफ्टर द डेथ ऑफ पार्टनर, म्हणजे रोहनची डेथ झाल्यानंतर रिमेनिंग पार्टनरनं असं डिसाइड केलं का गुडविल शुड रिझर्व शुड कीप इन बिझनेस. म्हणजे रिमेनिंग म्हणजे उरलेले. आपण काय करतो जनरली रिझर्व जो असते तो सगळ्या पार्टनरला डिवाइड. आज काय म्हणणं आहे की जो रिझर्व आहे हा सगळ्यांना डिवाइड करावा लागतो. कारण उरलेले पार्टनर पैसे काढून घेणार. उरलेले पार्टनर काय करतात, पैसे बिझनेस मध्येच ठेवतात.
मग आपला रिझर्व आहे 24,000. नाही समजला? याच्यापैकी फक्त कोणाला द्यावा लागेल? रोहनला. तर रोहनचा शेअर आहे 2/6 म्हणजे 6 7 24 4 2 8. किती हजार? कोणाला द्यावा लागेल? रोहनला. मग आपला टोटल रिझर्व किती होता? फक्त कोणाला द्यायचा किती? आता उरले किती? 16. उरले किती? हा बिझनेस मध्ये कीप करत म्हणजे बिझनेस मध्ये ठेव. मग काय करायचं? हा रिझर्व पण लायबिलिटी साइडला घेऊन जायचं. किती घ्यायला? 16 कोणाला समजले काय? 24 पैकी 8,000 ज्याची डेथ झाली त्याला देऊन देऊ. ज्याची डेथ झाली त्याला. आणि आता जे लोक अजून कंटिन्यू राहणार आहे हे लोक पैसे काढून घेणार, हे बिझनेस मध्येच ठेवत. न्यू बॅलन्स शीट मध्ये घ्यायचे 16. समजलं रे? चला नंबर नेक्स्ट वाचा पुढची. रोहनचा शेअर इन प्रॉफिट. रोहनचा शेअर कशामधला? प्रॉफिट मधला. काय म्हणते वाचा बरोबर? रोहनचा शेअर calculate on the basis of estimate profit of ₹20. मग आता सेकंड नंबरची वर्किंग नोट करू. कोणती? कॅल्क्युलेशन ऑफ रोहन्स शेअर इन प्रॉफिट. तर आता आपल्याला कालच्यासारखं ॲव्हरेज प्रॉफिट वगैरे काय लागते काय? डायरेक्टच दिला आहे का 1 इयरचं प्रॉफिट इज इक्वल टू 24. किती दिवसांचं? आता काढायचं जेवढ्या मंथनं डेट झाली तेवढ्या महिन्याचं. मग किती महिन्याचं? 3 मंथ प्रॉफिट. तर इझीच आहे. 24,000 मल्टिप्लाइड बाय 3 डिवाइडेड बाय 12. आन्सर होईल 6,000. पहिले किती दिवसाचं? मग किती दिवसाचं? पण हे कुणाचं झालं? आता आपल्याला कुणाचं पाहिजे? मग आता आपण काढू रोहन्स शेअर. कुणाचा शेअर? चला आपलं प्रॉफिट किती आलं? 6,000. आणि रोहनचा शेअर किती होता? 2/6. 6 × 6 6 × 6 6 वजा 6 किती झाले? 1000 मल्टिप्लाइड बाय 2000. ऍडजस्टमेंट समजल्या का? नंबर नेक्स्ट वाचा. प्रीपेड. बँक कडून पेड केलं पैसा गेला. चला त्याच्यानंतर आता पहिलं अकाउंट कोणतं? सर्वात आधी कॅश अकाउंटचा बॅलन्स आला 33. आता बॅलन्स लिहिल्यानंतर या अकाउंटचा रूल आहे पैसे आले आणि गेले. आत्ताच वाचलो आपण इन्व्हेस्टमेंट काय केली? सोल्ड, विकली. पैसा कोणती साईड? कोणती साईड? इन्व्हेस्टमेंट अकाउंट. होती कितीची शोधा बरं? 20,000ची. त्याच्यावर 10% लॉस. लॉस नाही कसं करायचा? म्हणजे विकली किती काय? 27. आता अजून शोधा पैसे आले का गेले? गेले आहे. बँक लोन रीपेड परत केलो. पैसा कोणती साईड? बाय बँक लोन अकाउंट. चला सांगा किती पैसा पेड केला? 14,000. अजून शोधा पैसा आला काय गेला काय? नाही. मग टोटल करू आणि बॅलन्स शोधू. 27 आणि 33 इज इक्वल टू 60. 60 ना? 60 मधून गेले 14 उरले 46. याला नाव काय द्यायचं? बाय बॅलन्स. क्लियर? आता दुसरं अकाउंट कोणतं? रिव्हॅल्युएशन मध्ये कोणत्या एंट्री घ्यायच्या? इन्क्रीज झालेल्या. तर आधी लायबिलिटी साइडला शोधा
काय इन्क्रीज डिक्रीज वाटते तुम्हाला? काहीच नाही. मग असेट साइड घेतो. प्लांट किती होता? काय म्हणे? डिप्रिशिएट म्हणजे काय झाला? आणि डिक्रीज झाला तर कुठं घेऊ? प्लांट टाकाव. 10% म्हणजे ना, मग 50 च्या 10% किती होईल? नंतर आहे बॅलन्स शीट मध्ये सिक्वेन्स वाईज एंट्री घ्या. प्लांट नंतर काय आहे? इन्व्हेस्टमेंट. होती कितीची बाई? 30,000 ची. आणि आपण सेल कितीला गेली? काय झाली? डिक्रीज झाली तर कुठं घेऊ? इन्व्हेस्टमेंट अकाउंट. कितीने डिक्रीज झाली? चला इन्व्हेस्टमेंट नंतर होता 47 चा, लावा म्हणजे 50. काय झाला? आणि इन्क्रीज झाला तर कुठे? किती? 3,000. बरोबर ना? चला नेक्स्ट डेटर. तर डेटर बद्दल हे असं आहे, ओल्ड आरडीडी किती आहे शोधा. दिसली का? आणि न्यू आरडीडी किती आहे मध्ये? 3,000. ओल्ड वाली किती? न्यू वाली आपल्या कामाची कोणती? न्यू वाली मोठी असेल म्हणजे छोटी असेल. आपली न्यू वाली मोठी आहे. कुठे येईल? डेबिट साइड. टू डेटर्स आणि व्हॅल्यू लिहिताना त्या दोघांचा डिफरन्स होईल 1,000. बरोबर आहे? डेटर नंतर फर्निचर किती होतं? 30,000. आणि त्याच्यावर काढामध्ये डिप्रिसिएशन किती पर्सेंट? 30,000 वर 10% डिप्रिसिएशन होईल. फर्निचरचे 3,000. आणखी शोधा काय इन्क्रीज डिक्रीज वाटते. फक्त आता टोटल करायची. प्रॉफिट येते की लॉस येते हे शोध. ही साइड झाली 3,000. 5 आणि 3 8. 8 आणि 4 12. टोटल किती झाली? 12,000. यातून ह्या साइडचे 3,000 मायनस उरले किती? याला नाव द्यायचं लॉस. आणि हा लॉस सर्वांना कोण कोण वाटणार आहे? सागर, रोहन, आणखी कोण आहे? विकास. काय रेशो आहे यांचा? 1:2:3. करता येते बाई. तिसऱ्याचे बी काढतो. 4,500. पहिल्याचे 1,500. दुसऱ्याचे 3,000. तिसऱ्याचे 4,500. 1,500, 3,000 आणि 4,500. इथपर्यंत काही प्रॉब्लेम कोणाला? आता इकडे लक्ष. आता आपल्याला बनवायचे आहे पार्टनरचे कॅपिटल. किती पार्टनर्स आहेत? 3. बरोबर ना? कॅपिटल अकाउंट मध्ये पहिले काय लिहायचं? कुठला आणायचो? कोणत्या साइडला लिहायचं माहिती आहे? पहिल्याचा आहे 30,000, दुसऱ्याचा आहे 50,000 आणि तिसऱ्याचा आहे 75,000. असे किती पॉइंट? 4. पहिले काय लिहिलं? आता एंट्र्या रिझर्व फंड डिवाइड करायचा आहे, पण सर्वांना फक्त कोणाला डिवाइड करायचा? ज्याची डेथ झाली त्याला. मग रिझर्व फंड कोणत्या साइडला घेऊ? किती आहे रिझर्व फंड? 8,000. टोटल किती होता? 24. 24 पैकी डेथ झालेल्याला किती दिला? आता उरलेला किती आहे? तर हा याचा न्यू बॅलन्स शीटचा लायबिलिटी झाले. त्याच्या 2 एंट्री आहे. बरोबर ना? चला रिझर्व फंड नंतर पहिले काय लिहिलं? मग एंट्र्या. आता डेबिटचा क्रेडिट, क्रेडिटचा डेबिट. कॅश अकाउंट मध्ये पहा कुणाचं नाव दिसते का? सोडून द्या. आता रिव्हॅल्युएशन मध्ये पहा इथे कोण आहे? सागर. कुठे होता? क्रेडिटचा कुठे? काय नावानं लिहू? ज्या अकाउंट मधून एंट्री घेतली त्याचं रिव्हॅल्युएशन अकाउंट. किती? 1,500. आता त्यानंतर काय आहे पहा?
रोहन कुठे आहे? क्रेडिटचा कुठे येईल? पुन्हा काय नावानं लिहू? आणि व्हॅल्यू तिथलीच घेऊन घ्यायची 3000. आता कोण आहे? विकास कुठे होता? क्रेडिटचा कुठे येईल? पुन्हा काय नावाने? चला व्हॅल्यू सांगा. पहिले लिहिलं, मग एंट्र्या डेबिटच्या क्रेडिट. आता फोर्थ नंबरचा पॉइंट असा आहे की जर तुम्ही असेट घेतली, डेबिट लायबिलिटी घेतली, आपल्या याच्यात पहा पुन्हा असेट वगैरे घेतली का? नाही. मग आता काय करायचं? ज्या पार्टनरची डेथ झाली त्या पार्टनरच्या हिश्श्याचं प्रॉफिट 2000. याच्या किती एंट्री करायच्या? पहिली करायची डेथ झालेल्या पार्टनरच्या क्रेडिट साइड आणि त्याला नाव द्यायचं काही प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. इथे ही झाली याची फर्स्ट एंट्री. आणि सेकंड एंट्री करायची न्यू बॅलन्स शीटच्या असेट साइड प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. किती? 2. आता राहिलाय गुडविल. सर्वांना डिवाइड केलाय. हे कोणाचं आहे? सागरचं. हे रोहन आणि ते हे गुडविल घ्यायचं त्या पार्टनरच्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइड. पहिलेचे किती? दुसऱ्याचे किती? 12000 आणि तिसऱ्याचे किती? 18000. ही झाली गुडविलची पहिली एंट्री पार्टनर्स अकाउंटच्या क्रेडिट साइडला. पार्टनर्स अकाउंटच्या याची सेकंड एंट्री होते न्यू बॅलन्स शीटच्या असेट साइड. हे आपण ऑलरेडी केले. झालं. त्या दिवशी सारखं ड्रॉइंग, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग असं काही आहे. मग एक एक अकाउंट क्लोज करू आणि त्याचं बॅलन्स शोधू. 2 मिनिटं थांबा. 30 आणि 6 36 36 मधून गेले 1500 उरले 34,000. किती उरले? 34,000. याची डेट झाली का? मग याला नाव द्यायचं टू बॅलन्स. बरोबर. आता याची डेट झाली आहे, याचं बॅलन्स काढू. 50 आणि 8 58 आणि 2 60 60 आणि 12 72 72. चला 72 मधून 3000 मायनस किती उरले? 69. आणि याची डेट झाली आहे, मग याला नाव द्यायचं एक्झिक्युटर्स लोन अकाउंट किंवा याला आणखी एक नाव आहे नॉमिनीज लोन अकाउंट. इथपर्यंत पोहोचले. आता विकासची टोटल 75 आणि 18 93 93 मायनस 4500 इज इक्वल टू 88,500. आणि याची डेट झाली का? मग याला नाव काय द्यायचं? टू बॅलन्स. बरोबर. आता या नंतर काय बनवायची आहे? बॅलन्स शीट तुम्हाला बनवता येईल नक्की. मग तुम्ही बनवा.